तुमच्या आडनावाची कंपनी कोणी बनवता का? तर हो, बनवता कंपनी. ओके, कंपनी अशी आहे, टेक्स्टाईल एक्सपोर्ट करणारी कंपनी. या कंपनीचं नावच त्या प्रमोटरचं नाव आहे, हिम्मत सिंग का कंपनी. ओके, अशा कंपनीचं नाव आहे. कंपनीचा प्रमोटर हिम्मत सिंग. ओके, आणि कंपनीचं नाव आहे हिम्मत सिडका. ओके, ती कंपनी टेक्स्टाईल कंपनी आहे, अमेरिकेला एक्सपोर्ट करते. टॉवेल्स, फर्निशिंग. ओके, नंतर स्पिनिंग डिव्हिजन ह्याची आहे, शीटिंग डिव्हिजन आहे, डेअरी टॉवेल डिव्हिजन आहे. ओके, या कंपनीचे आत्ताच जे रिझल्ट्स आले 1 सप्टेंबर एंडचे, त्याचं PPT तुम्ही बघाल तर तुम्ही बघाल की 99%, 60%, 66% अशी कंपनीची प्लांट युटिलायझेशन आहे. म्हणजे स्पिनिंगची 100% कपॅसिटी युटिलायझेशन आहे, पण शीटिंग आणि डेअरी टॉवेलची फक्त 60%च युटिलायझेशन आहे, कारण खपत नाही आहे. ट्रम्प टॅरिफमुळे माल अमेरिकेत जात नाही आहे. ओके, टेक्स्टाईल शीट्स किंवा टेक्स्टाईल डेअरी टॉवेल्स वगैरे सगळ्याच टेक्स्टाईल कंपन्यांना हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांना अजून 6 महिने किंवा वर्षभर तरी वाट बघायला लागेल की काय माहीत नाही. पण या कंपनी एक्सपोर्ट असल्यामुळे याला जो काय एक्सपोर्ट झाला त्याच्यामध्येच डॉलर अप्रिसिएशन आणि रुपी डिप्रिसिएशनमुळे 70 कोटीचा फायदा झाला. ओके, या एका क्वार्टरमध्ये. आणि त्यामुळे H1चे रिझल्ट्स याचे 25-26चे 70 कोटी फायदा दाखवत आहे. आणि तरी हा शेअर 200वरनं ते 100 रुपयावर आलेला आहे. ओके, आणि 100 रुपयाचा लो आहे का? तर नाही, याचा लो आहे 69 रुपीज आणि 45 रुपीज. तिथे हा शेअर जाईल का? तर नक्कीच जाऊ शकतो. पण याच्याकडे लक्ष ठेवा. हिम्मत सिडका टेक्स्टाईल कंपनी आहे. याचं टोटल इन्कम म्हणजे सेल झाला 630 करोड. ओके, Q2मध्ये. आणि प्रॉफिट झाला 64 करोड. आणि हा प्रॉफिट सगळा जो आहे तो FX गेनचाच प्रॉफिट आहे. म्हणजे कोर कंपनीचा प्रॉफिट आहे का? तर नाही, लॉसमध्ये आहे. ओके, पण असं तुम्ही बघाल तर ना, तुम्ही कसं बघता, दृष्टिकोन काय तुमचा? ओके, हे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघायचं. तर मी म्हणेन की त्यांना कुठून तरी फायदा झाला आहे ना, असं इज गुड. पण काही लोक म्हणतात नाही, कोरमध्ये लॉस आहे ना, त्यामुळे हा शेअर पाडा. त्यामुळे त्या शेअर पाडलेला आहे. पण हा शेअरमध्ये गेले 30 वर्ष बघतो आहे आणि हा शेअर चांगला प्रॉफिट मिळवून देतो. फक्त आता सब्र का फल मिठा होत आहे. त्यामुळे आता तुम्ही घेतला, मे बी तो 90 रुपयाला येईल, 60 रुपयाला पण येईल. पण हा जर तुम्ही घेतला, ही कंपनी काही गाळात जाणारी कंपनी नाही. ओके, ही वाकणारी कंपनी आहे. जसं मोठा पाऊस आला किंवा मोठा पूर आला की छोटे छोटे गवत कसं वागतं, तशी वाकणारी कंपनी आहे. मोठे वृक्ष गळून पडतात, पण ही तशी गळून पडणारी कंपनी नाही आहे. खूप बोल्ड कंपनी आहे. ओके, हिम्मत सिंग का नावाची. आणि ह्याच्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही आहे. मी ह्याच्यामध्ये पैसे मिळवले, तुम्हीसुद्धा मिळवू शकता. आणि हा शेअर जवळजवळ आता 50%हून खाली याची शक्यता आहे. डिव्हिडंड देतो का शेअर? तर डिव्हिडंड पण देतो. आता मे बी सध्या डिव्हिडंड दिलं नसेल, पण हा मॅग्नॅनिमस शेअर आहे. जेव्हा जेव्हा त्यांना प्रॉफिट होतो, जेव्हा जेव्हा एक्सपोर्ट प्रचंड प्रमाणात वाढतो, तेव्हा त्यांना प्रॉफिट होतोच होतो. ओके, आणि कंटिन्यू टू एक्सपांड चाललं आहे, यांचं एक्सपान्शन चाललं आहे भरपूर ना. ॲक्टिव्ह कंपनी आहे ही कंपनी. त्यामुळे हिम्मत सिडकाकडे लक्ष द्या, अभ्यास करा, ॲन्युअल रिपोर्ट पण वाचा. प्रत्येक कंपनीचा रिपोर्ट असतो, कोणाचा रेटिंग कंपनीचा पण रिपोर्ट असतो. म्हणजे क्रिसिल, इक्रा किंवा केअर रेटिंग या कंपनीचा पण रिपोर्ट अवेलेबल असतो. तो पण वाचा, त्यातनं कळतं. डेट रेटिंग कंपनीचं कळतं. आणि अभ्यास केल्यावर नक्कीच फायदा